शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा दौरा हा धावता दौरा आहे। म्हणजेच फक्त लोकांमध्ये पसरवी न करताच की उद्धव ठाकरे यांनी झंझावाती दौरा केला आहे ही बातमी पसरवणे हा उद्देश आहे। 6 खासदार त्यांना सोडून गेले व त्या मतदारसंघात मी जाऊन आलो एवढाच काय तो हेतू त्यांचा होता। मोदी सरकारने जे इंधन वाचवा आवाहन केले त्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा ते इंडिगो विमानाने गेले। विमान प्रवासात मुख्यमंत्री फडणवीस व उद्धव ठाकरे एकत्र प्रवास करत होते। त्या दरम्यान त्यांचा संवाद झाला नसावा, परंतु संवाद झाला पाहिजे। राजकीय जरी आपले मार्ग वेगळे असले तरी हितसंबंध माणसाने जपले पाहिजे अशी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेमार्फत विशेष टिप्पणी केली। उद्धव ठाकरे साहेबांचा हा जो दौरा आहे हा टच अँड गो ज्याला म्हणतात, जाऊन बाउंड्रीला शिवणं आणि निघणं एवढा तो दौरा आहे। लोकांमध्ये फक्त अशी बातमी गेली पाहिजे की उद्धव साहेबांनी झंझावाती दौरा केला। तुम्ही जर पाहिलं तर त्याच्या दौऱ्याचं वेळापत्रक हे सामनामध्ये आलं। या सामनामध्ये जे काही वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये यवतमाळला सकाळी 10:30 वाजता कार्यक्रम आहे, तिथून वाशिमला दुपारी 2 वाजता आहे। म्हणजे यवतमाळ टू वाशिम जायला किती वेळ लागतोय? तर जवळपास 1.5 ते 2 तास लागतोय। आणि 2 वाजताचा तो दौरा, त्याच्यानंतर वाशिम ते हिंगोली 4 वाजता वाशिमला हिंगोलीला दौरा। हा धावता दौरा, यामध्ये किती कार्यकर्त्यांना भेटणार आहेत, काय बोलणार आहेत, किती लोक जमणार, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत फक्त यासाठी केला की 6 खासदार त्यांना सोडून गेले आणि त्यांच्यानंतर मी त्या मतदारसंघामध्ये जाऊन आलो एवढाच काहीतरी त्यांचा तेवढा हेतू त्यांचा होता। आता उद्धव ठाकरे दौऱ्याला निघाले आणि विमानात योगायोगाने म्हणा की ठरवून देवेंद्र फडणवीस सोबत होते, सोबत दौरा झाला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणतात गोपनीय बैठक झाली, महत्वाची बैठक झाली, लवकरच निर्णय कळेल। दोघंही एका विमानात होते। खऱ्या अर्थानं मोदी साहेबांनी जे इंधन वाचवा असं जे म्हणलंय त्याला प्रतिसाद म्हणून आयुष्यात पहिल्यांदा ते इंडिगोच्या विमानाने गेलं, म्हणून ती बातमी होऊ शकते। आता त्या विमानामध्ये काय बोलले, खरं तर असा काही संवाद झाला असावा असं मला वाटत नाही, परंतु संवाद झाला पाहिजे। राजकीय जरी आपण आपले मार्ग वेगळे असले तरी हितसंबंध हे माणसात जपले पाहिजे। माझ्यासारखाचे अनेक उभाटातले अनेक नेते आहेत, त्यांच्याशी माझे आता आजही जवळचे संबंध आहेत, म्हणून संबंध ठेवणं याला राजकारणामध्ये महत्व सुद्धा असतं। म्हणून त्यांची काही अशी बोलणी झाली असावी असं मला काही वाटत नाही। चर्चा फार सुरू आहे पण या नेत्यांना की आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे चार्टर विमान सोडून प्रवासी विमान, भरपूर चर्चा सुरू आहे। भरपूर चर्चा यासाठी की त्यांनी मान्य केलं की मोदींकडे जो काही विजन आहे त्याला आपण प्रतिसाद दिला पाहिजे। पहिल्यांदा बसतायत नसता 35 मिनिटाचा प्रवास मुंबई टू संभाजीनगर जरी करायचा असला तरी त्यांना चार्टर्ड लागत होतं आणि म्हणून आता त्यांचा कल नेमका कुठे झुकतोय ही खरी अर्थ या याच्यातून बातमी निघते। या भेटीवर भाजप नेते सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळतात, त्यांना योगायोग नाहीच आहे ना तो। हे जे काही आता विमान प्रवास झाला त्याच्यामध्ये काही बसले, त्याचे फोटो आता पेपरमध्ये आलेले आहेत, एकाचं तोंड एकीकडे आहे, दुसऱ्याचं तोंड दुसरीकडे, आणि म्हणून त्यांनी केलेला दौरा त्यांना आमच्या शुभेच्छाच आहेत। ऑपरेशन टायगरची आता पुन्हा एकदा मोठी चर्चा होती। ऑपरेशन टायगर 3 याच्यासाठी शिंदेचे 5 शिलेदार ठरले, त्यामध्ये उदय सामंत, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, निलेश राणे, दादा भुसे यांच्यावरती जबाबदारी देण्यात आली आहे की ठाकरेंच्या शिवसेनेची 14 आमदारांशी संपर्क करण्यात। तुम्हाला काय माहिती आहे? अहो, अशा ऑपरेशन करताना कुणाची नेमणुका करत नसतात। एका पक्षाचं पद आहे का? काय एखाद्या शपथविधी घेऊन त्यांना कामाला लावायचं असं असतं का? ऑपरेशन हे ऑपरेशन असतं, त्याच्या चर्चा या होत नसतात। म्हणून कोण कुठं काय कामाला लागलं, कोणी काय करावी, कोणी काय जबाबदारी घ्यावी हे एकनाथ शिंदे साहेब ठरवत असतात। आणि ते जेव्हा ठरवतात तर त्या बातम्या कधी बाहेर येऊ शकत नाहीत, ते कुणाला कळू सुद्धा शकत नाहीत। आणि म्हणून ऑपरेशन टायगर 3 हे निश्चित होईल, परंतु अशा नेमणुका करून ते होणार नाही, तर ते गुप्तपणे होईल आणि ज्या दिवशी सक्सेस होईल त्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब त्याची घोषणा करतील। मुख्यमंत्री आणि माझ्यात उच्चस्तरीय चर्चा झाला नाही या वक्तव्य केलं।
अत्यंत उच्चस्तरीय चर्चा उद्धव साहेब आणि देवेंद्र फडणवीस मध्ये झालेली आहे. त्यांनी हेही सांगितलं की उद्धवजी जर ऐकलं असतं तर मी तुमच्या मातोश्रीला आलो असतो, परंतु तुम्ही न ऐकल्यामुळे आता मला मातोश्रीला येणं बंद झालं, मला मच्छी खाणं बंद झालं. अशा काहीतरी गप्पा बिप्पा त्यांच्या झाल्या असावा, म्हणून आम्ही त्याच्याकडे जास्त गांभीर्याने पाहत नाही. तुम्ही तो फोटो काळजीपूर्वक बघितला, म्हणजे एकाचं तोंड एकीकडे दुसऱ्याचं तोंड दुसरीकडे कुठं? मला उभाटा गटाचे नेते उद्धव ठाकरेंचा स्वभाव माहिती आहे. मी त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे, म्हणून ते कधी तोंड फिरवतील आणि कधी तोंड इकडच्या तिकडं करतील याचा काही नेम नसतो, हे मी जाणून आहे. तर रोहित पवार म्हणाले की ऑपरेशन टायगर नाही, ऑपरेशन बाजार आहे आणि डिलिमिटेशनचे बिल पास झाल्यानंतर या खासदारांना काहीही किंमत राहणार नाही. आता आपला पक्ष वाचवण्याच्या भानगडीत पण बाकीचे ऑपरेशन जे आहे ते ऑपरेशन कधी तुमच्याकडे येईल याचा काही नेम नाहीये. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता जर काही जरी बोंबलत असले त्या टायमाला आमचे झेंडे घेऊन तुम्ही फिरणार आहात. म्हणजे ऑपरेशन दुसरे पण होणार का? ऑपरेशन तरी पहिलेच झालं असतं. अजितदादाच्या हयातीमध्येच हे ऑपरेशन झालेलं होतं. शरद पवार आणि अजितदादा एकत्रितपणे दिल्लीला झालेली भेट, भाजप बरोबर जायचं हे ठरलेलं, दिल्लीला ठरलं होतं. हे काय माहित नाही का रोहित पवारला? हे सगळ्या पक्षाच्या लोकांना माहिती आहे. आणि म्हणून या अशा गोष्टी आम्ही काही त्याच्यातले नाहीच असं सांगून जे काही राजकारण करायचंय हे आता चालणार नाही. भास्कर जाधव का एक स्टेटस है, कश्मीर वाली प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या, लोग भगवान को धोखा देते हैं तो इंसानों का क्या. काय कळायला मार्केट कोणी कोणाच धोका दिला? व्यथित झालेला आहे भास्कर जाधव. भास्कर जाधव ज्या पद्धतीचं त्याचं आक्रमक स्वभाव आहे, स्पष्ट वक्तेपणा आहे, त्याला त्या उभटामध्ये केवढी शून्य किंमत देत आहे हा संताप तो व्यक्त करतोय. म्हणजे राजकारणामध्ये 30 वर्षाच्या या विधानसभेच्या याच्यामध्ये काम केलेला एक आमदार उभटामध्ये गेल्यानंतर त्याला काय वागणूक मिळते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणून मला वाटतं भास्कर जाधवांनी आता आपला मार्ग हा शोधला पाहिजे. इतकी वर्ष ही लोक माझ्या सोबत होती याची मला लाज वाटते असं उद्धव ठाकरे म्हणतात. तुम्ही किंवा तुमचे खासदार? हो, त्यांना लाज वाटते ना. आमच्या बरोबर राहायला त्यांना लाज वाटत होती म्हणून आम्ही बाजूला गेलो. भाजप मध्ये युती केली तर आम्ही युतीत सडलो. हे जे टोमणे माझी सवय ना, या टोमण्यामुळेच हा पक्ष बरबादीला गेलेला आहे, खाल संपलेला आहे. परंतु त्यांना आजही वाटतं की मी तेच पुराणा देवानंदच्या पिक्चर मधला सारखा आहे ना हिरो, आजही मी तसा जवान आहे. परंतु असं चालत नाही. पक्ष संपला हे मान्य करा. सुरुवातीला जे आमदार गेले तर त्यांना 50-50 कोटी रुपये 50 कोटी दिले. मग एक खासदार जे गेले त्यांना किती कोटी दिले असं विचारतात. आम्हाला किती दिले, त्यांना किती दिले, तुम्हाला किती पाहिजे हे सांगा. तुमचा काही रेट काढायचा आहे का? कुणाला आमदाराला किती दिले चौकशा तुम्हाला कशाला पाहिजे? खासदार दिले तर चौकशी तुम्हाला कधी कशाला पाहिजे? तुमचा काही रेट असेल तर तसं सांगा, त्याचं द्या आम्हाला कोटेशन, आम्ही भाऊ विचार करू त्याच्यावर. दिल्लीत दोन गुजराती रस्ते म्हणून तुम्ही काही करू शकता का असं जे आहे ते सवाल विचारत जे आहे ते राज ठाकरे जैन शिष्टमंडळाला. आता तो वाद संपलेला आहे. जैन शिष्टमंडळ राज ठाकरे साहेबांकडे गेलेलं आहे. त्यांनी त्यांच्यात झालेला संवाद झालेला आहे. पुन्हा त्याच्यावर आता खिपली काढणं योग्य नाही. दोन्ही समाजातले तेढ आता संपली, हेच आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. जे खासदार आहेत त्याचे खासदार फक्त माझ्या शब्दावर निवडून आले होते असं उद्धव ठाकरे. आता हा त्यांचा जो अहंकार आहे ना, ह्या अहंकारापायीच हा पक्ष संपत चाललेला आहे. मग सगळे तुमच्या शब्दाखातीरच निवडून आले, तुमच्या नेतृत्वातच आले. मग मागच्या विधानसभेला हे आमदार कमी का झाले? 63चे आमदार तुमचे 20 वर का आले याचा उत्तर आहे का तुमच्याकडे? मग या अपयशाचं जबाबदार कोण? मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली सत्ता का गेली याची जबाबदारी कोण घेणार आहे?